आंधळी गावामध्ये सद्गुरू बाळूमामा यांचा पालखी तळ आलेला आहे आणि या पालखी तळावर विविध सेवेकरी असतात. खरं तर कोण स्वयंपाक बनवतं, कोण मेंढर राखतं किंवा असे विविध सेवा करण्यासाठी इथं येत असतात. आज आपल्या सोबत आहेत एक सेवेकरी. आपण त्यांना विचारूया की तुम्ही का इथं आलेला आहे आणि कोणत्या प्रकारची सेवा करत आहात. तर एक सांगा, तुमचं गाव कुठलं? काशीळ. नाव काय तुमचं? विक्रम कोळेकर. बर, मग आता तुम्ही या पालखी तळावर आलेला आहात सेवा करण्यासाठी, काय कारण आहे? कारण मी ट्रक ड्रायव्हर आहे. दारू पेत होतो लय ट्रकवर होतो, तर दारू सुटत नव्हती. लय प्रयत्न केला, काय सुटली ना. मग मला घरातल्यानी तात्यांची हवेली बघत सोडलं तात्यांच्या पाशी. मग तात्याने 5-6 महिने मी शरदात होतो राखली आणि इथनं पुढे माळ घातली मी तात्यांच्या. तात्या हे गुरु आहे की आपलं माझं. बर, आणि किती वर्ष झालं तुम्ही इथं आलाय? 2-3 वर्ष झालं आता. 3 वर्ष झालं. हा, मी दारू पेत होता म्हणून तुम्ही इथं आला. हो. आता पूर्ण दारू सुटले का? पूर्णपणे सुटली आता. माळ घातली. बरं, माळ का घातली? कारण ती आपल्याला सगळंच बंद करून टाकायचं. बरं, तुम्हाला काय कोणी सांगितलं तर? म्हणजे बंधुराज एक आमचा आलेला सेवेला बारका, त्याने तात्यांची कॉन्टॅक्ट केलेलं आणि तात्याने तुम्हाला सांगितलं? हो, तात्याने आम्हाला समजून सांगितलं सगळं. तात्याने आता हे जाऊ म्हणजे आता चांगलं रुटीनला लागले. आशीर्वाद मामांचा तात्यांचा आहे आपल्या पाठीशी. गाव कुठलं आहे? माझं गाव चिपळूण आहे, कोकणामध्ये. माझं चिपळूण तालुक्यामध्ये कुंभारली हे गाव आहे. माझं नाव आहे मिलिंद बबन खरात. मी धनगर समाजाचा एक अध्यक्ष म्हणून त्या पातळीवरती पुणे जिल्ह्यामध्ये काम पाहतो. तर मी एका कंपनीमध्ये जॉबला आहे. तर तिथे कंपनीमध्ये काही कारणास्तव आमचं किरकोळ मालकासोबत थोडंसं किरकिर झाली असताना मालकाने मला स्तब्ध ताकीद दिली होती की तुम्ही कामाला येऊ नका. तर मला एका माणसाने, म्हणजे एक वाटसरूच म्हणताला हरकत नाहीये, तर तसा माणूस एक भेटला मला आणि तात्यांचा नंबर दिला. तर त्यावेळी मी तात्यांशी संपर्क साधला. बरोबर ना तात्यांशी संपर्क साधल्यानंतर तात्यांनी मला लाईव्ह लोकेशन पाठवलं. लाईव्ह लोकेशन नंतर मी तात्यांना म्हटलं करंट लोकेशन पाठवा. तर तात्यांनी मला करंट लोकेशन इमिजिएटली पाठवलं. हे त्यांनी मला तात्काळ सेवा दिली. आणि तसंच मी 2 व्हीलर वरती पुण्यावरून वारज्यावरनं डायरेक्ट मी रात्री निघालो बघा. रात्री 11 वाजता. कशाची ना भीती घेता ना काही करता. लोक म्हणतात ती इकडं आहे, ती चोर आहे, ती लोक म्हणजे काय सांगतात, भूत भविष्य बाधा काय आहे, बरंच काही सांगतात ती. पण मी त्याची काहीची पर्वा न करता बाळूमामांचं नामस्मरण करत मी या तळावरती आलो. तिकडे दहिवडीमध्ये आलो, शिंगाड्यांच्या शेतामध्ये आलो. तर तिथे रात्री 3 वाजले होते. 3ला आल्यानंतर मी आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर बाकीचे सकाळी 5 वाजता आरती वगैरे झाली. आरती झाल्यानंतर धूप वगैरे झाला. ते झाल्यानंतर थोडीशी मी एक सेवा केली, जेवण वाढणं वगैरे अशा पद्धतीने. एक दिवस मेंढरांमध्ये गेलो. त्याच्यानंतर तसंच मी दुसऱ्या दिवशी गावाकडे पोहोचलो. गावाकडनं थोडं औषध, वडील आजारी असतात, तर वडिलांना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी वडीलही ठणठणीत झाले. थोडं दारू पिल्यामुळे त्यांच्या लिव्हरला थोडा प्रॉब्लेम आहे. अजूनही थोडंसं त्यांचा आजार आहे. पण हे शेवटी कसं, आपल्या शरीराला आपण थोडंसं काहीतरी हातभार लावला पाहिजे, वेळेत खाल्लं पाहिजे, वेळेत काही गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. तर ते आपलंही थोडं त्याच्यामध्ये, बाळूमामा म्हणजे काय, भक्तीचा मार्ग दाखवणारे आहेत. आणि आपण काय करतो आणि काय खातो याच्याशी पण आपल्याला पण तेवढं तात्पर्य आपल्याला पण आलं पाहिजे. तर त्याच्यानंतर मी तसाच पुण्यामध्ये झालो. तिकडे गेलो. पुण्यानंतर कामावरती रुजू झालो. बोलवलं, त्यांचा फोन आला. म्हणजे कोणाची लीला आहे? बाळूमामांची लीला आहे. इथं आलो, जास्त दिवस काम नाही केलं. लोक म्हणतात ती 1.25 महिना. मनापासून श्रद्धा, मनापासून काहीतरी करा, भक्ती, आणि मनापासून सगळं करा. त्याच्या आधी मी आदमापुरात गेलो. तर स्टोरी मोठी सांगायची म्हटलं तर मोठा व्हिडिओ होईल, जास्त मी वेळ घेत नाही तुमचा. तर आदमापुरात पहिल्यांदा गेलो. आदमापुरातनं तिकडनं आलो तर नॉनव्हेज वगैरे आमच्या घरातलं सगळं स्तब्ध पूर्ण बंद झालं. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं मला हळूहळू सगळं अनुभवायला मिळालं. कामावर परत बोलवून घेतलं. मी चांगल्या कंपनीत एक मॅनेजर पोस्टला कामाला आहे. माझ्या हाताखाली 650 माणसं काम करतात. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या, आमच्या आचार्यांशी असेल, तात्यांशी ओळख असेल, ही हळूहळू झाली. आणि आता खरंच खूप चांगला आहे. कामात काही अडचणी नाहीयेत. ही सगळी लीला बाळूमामांची आहे. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. जय हिंद, जय बाळूमामा. नाव काय तुमचं? विकास दशरथ काळे. एक सांगा विकासराव, आपल्या शेतामध्ये, तुमच्या शेतामध्ये मामांची मेंढर बसवलेली आहेत, पण या व्यतिरिक्त तुम्ही काय सेवा करता अजून? सेवात लय केली. मी चाकरीला गेलतो. कुठे गेलता चाकरीला? 1 नंबर बाग्यात, लहान असताना, 8वीत असताना. बर,
3 महिन्यात सेवा केली. बरं, ती सेवा केली तुम्ही आता. हा. पण आज तुमच्या तळावर म्हणजे तुमच्या रानामध्ये मेंढर आलेले आहेत, पण त्यांच्यासोबत त्यांचा जो बघा आहे, मेंढके आहेत किंवा ह्यांच्या जेवणाची व्यवस्था वगैरे हे कशा पद्धतीने तुम्ही करता? अहो 2000च्या आसपास माणसं येते, 1000-1500. बर, हा सर्व खर्च आम्हीच करतो. बर, तुम्हाला काय अनुभव आला मामांचा? लय अनुभव आहे. काय काय आला? न होणारे काम होतात. आता आपण ज्या रानात आलेलो आहे, या रानामध्ये बाळूमामांची मेंढर बसलेली होती आणि याच रानाचे मालक आज आपल्या सोबत आहेत. काय नाव आहे तुमचं? योगेश हनुमंत तरंगे. योगेश, एक सांगा की तुम्ही आंधळी गावचे आहात हा. आणि तुम्हाला का मामांची मेंढर आपल्या रानामध्ये बसवावीशी वाटली? मामानेच बुद्धी दिली असेल काहीतरी, मला ते दिलं मग मी आमच्या वावरात मेंढर बसवले. कारण हे 2 दिवसाचा चालता, एका दिवसाची इच्छा होती. तर पण आम्ही म्हणलो तर ते नियोजन न झाल्यामुळे तिसऱ्या दिवशी कारभारांची बांधून आम्ही 1 दिवस घेतला. आमच्या उभे पिकात आम्ही चारली मेंढर, सोडून दिली आम्ही पाहिजे ते. माणसांनी बी आपापल्या गावात प्रत्येक ठिकाणी माणसांनी बसवली पाहिजे मेंढर. हे कारण काय? पण कारण मामाने जे दिले ना ते म्हणजे न मागितलेलं बी दिले आपल्याला, न मागता काय भेटले ते आपल्याला. कारण आपण ती जे आपण आपल्याला कसं म्हणतो ते आपल्याला ते जे आपलं भेटणार नव्हतं, ते आपण कधी अपेक्षित केलं नव्हतं, ते आपल्याला भेटलेलं आहे मामाला. असं काय भेटले तुम्हाला की तुम्ही सांगताय की शब्दात आहे तुम्हाला म्हणजे ते सांगता येत कारण नाही? मी सांगतो, कारण आपल्याला मला वाटतं मी एक दुसरी-तिसरीत असेल त्यावेळेस आमच्या घरामागे बसवतो मेंढर. त्यावेळेस पण आपल्याला काय कळत नव्हतं एवढं. मला वाटतं एक कोरोनाच्या अगोदरपासून मामांपाशी गेलो, मग तिथं एक सेवा केली आपल्या गटाच्या वेळेस. नंतर आपल्याला असा एक अनुभव आला की तिथनं जी सेवा करायला लागलो ते मामाचं वेळच लागला आपल्याला. वेळ लागले मग नंतर मग मामाची सेवा केल्यानंतर मामाने चाकरी बी दिली, मला कामाला बी लावलं. मी कारखान्यात कामाला लागलो होतो. लागताना सुरुवातीला लय गाण खेळायला लागलो होतो. मला वाटतं मग जसं मामांचं सेवा करत गेलो तशा माझ्या पोस्ट बदलत गेला दर ते वर्षी. आता कुठल्या पोस्टवर आहे तुम्ही? आता मी लॅब इन्चार्जला आहे. लॅब इन्चार्ज ऑफिसला आहे. म्हणजे मामाने जे पाहिजे ते अपेक्षेपेक्षा तुम्हाला जास्त दिलं. आणि जे माणसांनी जे नावं ठेवली होती ना ते इथं काय खरं हे असं नाही, ह्याचं होत नसतं, ते तुम्हाला मामाने घेऊन बसवलंय. मामा तुमच्या पाठीशी आहेत आहे म्हणून तुम्ही आज तुमच्या रानामध्ये पण मेंढरांना पण बसवले. दृश्य बघत आहे ते दृश्य आहे बाळूमामाची वागर बांधताना हे सेवेकरी आपल्याला दिसत आहेत. खर तर ही दुपारची वेळ आहे, विश्रांतीची वेळ आहे, पण या सर्व सेवेकऱ्यांना काळजी आहे. ती काळजी आहे ती संध्याकाळी मेंढर आल्यानंतर त्यांना ते वाघरामध्ये व्यवस्थित किंवा चांगल्या ठिकाणी बसायला मिळालेलं पाहिजे. आपल्याला दृश्य दिसत आहेत बघा हे की हे सेवेकरी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सेवेकरी आहेत आणि वाघर बांधण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. खरं तर ही सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आलेले आहेत. आता आपल्याला दिसत आहे ते या बघा क्रमांक 7चे पांडुरंग बंडगर तात्या हे कारभारी आहेत. खरं तर तात्या सुद्धा वाघर बांधताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर एक नियोजनाचं काम तात्यांच्याकडे असतं, पण स्वतः पासून सुरुवात कोणत्याही कामाची करावी या उक्तीप्रमाणे तात्या स्वतः वाघर बांधतायत. आपण तात्यांनाच विचारावे की तुम्ही इतर सर्व बघाचं नियोजन करता, पण तुम्ही स्वतःही काम करत आहात, काय कारण असावं? तात्या, तुम्ही आता हे वाघर बांधत आहात, खरं तर तुम्ही नियोजनच केलं पाहिजे, पण स्वतः सगळ्या गोष्टी कसं काय करत आहात? कारण काय? कसं आहे, जत मामाच्या मेंढरात जत कमी पडेल तत आपण उभा राहायला लागतंय. मी पहिल्यापासून वाघर मारायचं काम करत होतो, जेवण करायचं पण चाललं होतच, परत तंबू मारायचं. फक्त ज्या जागेत कमी पडेल तिथं उभा राहायला लागतंय आपल्याला. म्हणजे कारभारी असलं तरी जिथं कमी तिथं भूमिका पार पाडली पाहिजे. होय. आता पहिले आमच्याकडे माणसं कमी होती, 10-15 माणसं होती, आता 200-300-400 माणसं आहे. आता जास्त माझ्याकडे नसतं कामाचं नियोजन, पण जत कमी असेल त्या दिवशी माणसं कुठं बाहेर वाघरीची पोरं गेली किंवा कोणीकडे बाहेर कामाला गेली, मी आपण कमी पडेल तर उभा राहायचं, असं नियोजन असतं आपलं. धन्यवाद. आपल्याला अजून एक सेवेकरी दिसत आहेत बघा, ते वाघर बांधत आहेत. ऐन उन्हाळ्यात ऐन ऊन म्हणजे इतकं ऊन लागत असताना सुद्धा ते वाघर बांधण्याचं काम करत आहेत. काय नाव आहे तुमचं? सुनील श्रीरंग राऊत. गाव कुठलं? तालुका भोर, जिल्हा पुणे. बर, किती दिवसापासून मामांच्या तळावर? 3 वर्ष चालू आहे. बर, काय कारण आहे इथं येण्याचं? तुम्ही माझ्या अंगात 2 करणे होते, ते गेले.
आणि अंगावर कोहड आहेत म्हणून रोग. बर. त्याच्यासाठी मी सेवा करतो इथं बाळूमामा. सेवा करताय. या सेवेमुळे तुमचं हे सगळं बरं. आणि माझ्या मामांच्या तळाव जर बघितलं, आता बघितले 300 ते 350 मेंढक आहेत माझ्या मामांच्या तळाव शेवेला. आमच्या कारभाऱ्याने एक सांगितलंय, प्रत्येक मेंढक्याला आपली कपडे मिळाले पाहिजेत. जो वर्षाचा आहे 6 महिन्याचा आहे, जो वर्षभर सेवा करतोय 6 महिने सेवा करतोय, त्याला कपडे शिवायला टाकल्यात. पॅन्ट आणि शर्ट पाडव्याच्या यात्रेचा हा त्याला पेरावा आहे. आणि जी 1.25 महिने 15 दिवस येणार आहेत त्याला टी शर्ट, म्हणजे वर्षातून एकदा देवाचा पेरावा मिळतो. त्यासाठी लोक इथं भरपूर मेंढकं थांबले जातात. आणि मेंढक्यांचा एकच आनंद आहे, प्रत्येक वेळा येतात सेवा करून जातात, पण वर्षातून एक त्यांचा आनंद आहे की मला माझ्या कारभाऱ्यांना आदमापूरला एकदा जायचं आहे. मला माझ्या कारभाऱ्या संघ दुधाच्या घागरी संघ मला आदमापूरला जायचं आणि माझ्या जगाच्या मालकाचं दर्शन कारभाऱ्या संघ घ्यायचं. ह्यासाठी लोक आज इथं यायला चालू झाल्यात. लोक आज बघितलं ते 400 ते 500 माझ्या तळावर मामाच्या मेंढका आहेत. 500 ते 400 मेंढकं फक्त बकरी राखायला आहेत शेवेला जाण्यासाठी. आज जर तुम्ही बघितलं, आज इथं उभ्या पिकामधनं मेंढर चरत्यात. ही ताकद फक्त बाळूमामांची आहे. जगाचा मालक म्हणजे देव माझा बाळूमामा. आता थोड्या वेळात तुम्हाला कळेल, हे ऊन लागतं, पण या उन्हात माझ्या मामाची बकरी फिरत आहेत. आणि या बकऱ्यांची सेवा करण्यासाठी वाघरवाले असतील, मेंढका असतील, काय आचार्य आहेत, आमचं कारभार आहेत, अहोरात्र सेवा करणारी सेवा म्हणजे माझ्या कारभाऱ्यांची आहे. कारण घराचा परपंच सोडायचा आणि इथं जगाच्या मालकाचा परपंच सांभाळायचं. पण माझ्या मामाने एक सांगितलेला आहे, जो माझा प्रामाणिक प्रपंच करेल, जो माझ्या तळाव सेवा करेल, चाकरी करेल, भक्ती करेल, त्याच्या घरामध्ये मी हंड्यानं पाणी भरीन, त्याच्या घरामध्ये मी अग्नी होऊन अन्न शिजवीन, तरच जगाचा मालक मी बाळू धनगर नाव सांगेन. कारण जिवंत उदाहरण मी बघतोय, कारभारी महिन्यातनं एखादाच दिवस जात असतील, नाही तर 2 महिन्यातनं नाही 3 महिन्यातनं एखाद दिवस जात असतील. पण जेव्हा आम्ही तिकडे एखाद दिवस गेलो ना, कारभाऱ्यांनी तिकडे गेलो तर कारभारी आम्हाला सांगतात, अरे मला मी इतर दिवस आणि रात्र इथं सेवा करते, पण देव माझा घरात परपंच चालवते. माझा ऊस असा आलाय, माझी शेतात काय केलं ते याच्यापेक्षा डबल झालं, टिबल झालं असं सांगतात. मग त्यावेळेस आम्हाला कळतंय, कारभारी एवढी सेवा करतात म्हणजे देव घरात 100% पाणी भरत असणार. ही ताकद बाळूमामाची. आणि प्रत्येक भक्तांना, प्रत्येक मेंढका असू दे किंवा मी असू दे, इथं प्रामाणिक सेवा केली की त्याचं फळ मिळणार म्हणजे माझं कारभार आहे. कारण प्रत्येक कारभाऱ्यांच्या तोंडातून आणि ह्या कारभाऱ्यांच्या तोंडातून, प्रत्येक कारभाऱ्याच्या तोंडातून शब्द निघाला की बाळूमामाचा शब्द आहे. तर मानला तर देव आहे, नाहीतर हा माणूस आहे. पण आम्ही मानताना हा देव म्हणजे माझा बाळूमामाचा आहे. कोणतीही गोष्ट मला करायची असू दे, कोणतंही काम असू दे, तर कारभाऱ्याने केलं विचारल्याशिवाय आम्ही करत नाही कोणतंही. कारण देव हा देणार आहे, कुणाच्या रूपात भेटेल आणि कुणाच्या रूपात येऊन सांगेल सांगता येत नाही. हा मग प्रत्येक मेंढक्याने त्याचा आधार घेतला पाहिजे. काय आमच्या कारभाराच्या हातातून प्रत्येक मेंढक्याला सांगणं असतंय, इथं आला की दारू चालणार नाही, इथं आला की नीतिमत्ता साफ ठेवून यायचं. इथं येणारी प्रत्येक स्त्री असू दे, महिला असू दे, कोणी असू दे, आपली आई बहीण म्हणायचं आणि राहायचं. तर इथं चुकीचं वागला तर मध्ये कारभाऱ्याने सांगितलेलंच आहे, चुकीचं वागला की त्याला देव बाळूमा शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. मग दारू पिणारा असू दे, दारू पिणाऱ्याची प्रत्येकाला आमचं कारभार सांगतात दारू सोडायची. आणि कारभाऱ्यांनी प्रत्येकाला भंडार लावलेला, त्यांनी दारू सोडल्या. आणि ज्यानं सोडलेलं नाही त्याचं आज जर आता कारभाऱ्याने विचारलं तर कारभारी सांगतील की रस्त्यानं पडल्यात काही जणांनी जीव सोडलाय. इथं घोडं सुद्धा ही बाळूमामाचं घोडा आहे बघा. इथं ही माझ्या बाळूमामाचं घोडा आहे. लोकांना सांगावं लागतं की घालिंग लोटांगण म्हणलं की लोटांगण घालावं, पण ही बाळूमामाचं घोडा आहे. आमचं कारभारी सांगतात मामा असल्यापासून जी घोडी होती तिचं ही घोडा आहे. आणि कारभाऱ्याने सांगितले हिच्या जीवात जीव आहे आणि माझ्या श्वासात श्वास आहे, तो पण ही घोडं माझ्या मामाच्या तळावर खणखणीत राहिलं पाहिजे आणि खडखडीत राहिलं पाहिजे. आणि घालिंग लोटांगण म्हणल्या ही घोडं बिना सांगता प्रदक्षिणा घालते. ही ताकद बाळूमामाची आहे. माणसाला सांगून कळत नाही, माणसाला सांगून कळत नाही. ही मुक जनावर आहे, ह्या मुक्या जनावराला सगळं कळतंय. आज जर तुम्ही बघितलं, संध्याकाळी जर तुम्ही असाल तर माझ्या बाळूमामाचा महिमा बघा. बाळूमामाच्या तळावर किती लोक येतात. आज जर तुम्हाला सांगितलं तर शेतकरी आहेतच. हे शेतकरी आहेत, हुब्या पिकातनं मेंढरं चारायला देतात. हुब्या पिकातनं मका म्हणत नाहीत, कांदा म्हणत नाहीत, शाळू म्हणत नाहीत, बाजरी म्हणत नाहीत. हुब्या पिकातनं ही माणसं लोक चारायला देतात. कारण आपलं एखादं जनावर दुसऱ्याच्यात गेल्यावर एखाद्याला खपत नाही, पण बाळूमामाची बकरी असा देव आहे. माझ्या मामानं सांगितलं एका हाताने दिलं तर हा बाळू धनगर 10 हाताने दिल म्हणून सांगितलंय. मग आपण ठरवायचं आहे. बाळूमामाची आपल्या भागामध्ये बकरी आल्यात, मामाच्या मेंढी माऊलीला प्रत्येकानं थोडा 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 चारा दिला पाहिजे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या राजा घोड्याच्या नावानं. जय बाळूमामा.